नमस्कार, मी विकास मेरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व स्वागत. चर्चा करतोय खोपोलीच्या राजकारणासंदर्भामध्ये चर्चा करतोय. महत्त्वाचे अपडेट जे आलेले मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी जे आहेत 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन देवकर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये 8 टीम जे आहेत वेगळ्या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या होत्या. आता खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडमध्ये अन्य परिसरामध्ये 8 टीम जे आहेत ते कार्यरत पुन्हा एकदा करण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे ते सकाळी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर गाडीला पोलिसांनी अडवी घालत पकडलेले आहे आणि 26 तासामध्ये जे आहे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे देवकर आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक करण्यात आली. 2 आरोपी आहेत. देवकर हे मुख्य आरोपी आहेत. त्यांचा मुलगा दर्शन आहे, याला सुद्धा नागोठण्यामध्ये पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होतं. अखेर रायगड पोलिसांनी हे महत्त्वाचे 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत. बाकीचे 10 जण जे आहेत गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये भरत भगत असतील, सुधा घरे असतील, मग यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेले आहेत. मग यांच्यावर आता कारवाई पोलीस करतायत का, त्यांना या संदर्भामध्ये काही साधारणपणे जर आपण विचारलं की त्यांचा गुन्हा नोंदवण्यात आला, त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे असं राजकीय हेतूने असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. आता पुढे पोलीस काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद.